नमस्कार ध्येयवीरांनो, ध्येयवीर टेस्ट सिरीजमध्ये आपले सरसे स्वागत आहे. आपण पहिला टेस्ट पेपर जो घेतला होता 2 मेला, त्याचं विश्लेषण आपण आत्ता पाहत आहोत. दुसरा टेस्ट पेपरचं विश्लेषण आपण पाहूयात. 9 मेचा पेपर आपण कॅन्सल केला होता कारण की मी थोडा आजारी होतो आणि तो कोल्हापूरवरून सेट होऊन आलेला असल्यामुळे त्यात थोड्याशा चुका पण आहेत. परंतु एवढं काही नाही, 2-3 प्रश्न तर आयोगाचे चुकीचेच असतात. आपण त्याचंही विश्लेषण पाहूयात उद्या. आज पहिल्यांदा आपण पहिल्या टेस्टचं विश्लेषण त्वरित पाहून घेऊयात, जे आपलं राहिलेलं होतं. तर आपण कसल्याही प्रकारचा वेळ न दवडता लगेच सुरुवात करत आहोत. तर इकडे पाहून घ्या. पहिला प्रश्न जो आहे तो आहे, पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडणारी यमुना पर्यटन ही पहिली कादंबरी लिहिली? तर ही पहिली सामाजिक कादंबरी आहे, ती लिहिलेली आहे बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली आहे. ती तुम्ही जर पाहिलं यमुना पर्यटन तर ती लिहिलेली आहे बाबा पद्मनजी यांनी. तर बाबा पद्मनजी हे त्याचं उत्तर आहे. त्यांनी 1854ला ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला होता आणि त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते आहे अरुणोदय. हे अरुणोदय आत्मचरित्र त्यांचं आहे. अरुणोदय हे आत्मचरित्र लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की त्यांनी सत्यशोधक सभा स्थापन केलेली होती. सत्यशोधक सभा. तर सत्यशोधक सभा आणि सत्यशोधक समाजामध्ये थोडासा फरक आहे. तुम्ही हे लक्षात घ्या, फरक तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. सत्यशोधक सभा आणि सत्यशोधक समाज हे वेगवेगळ्या बाबी आहेत. सत्यशोधक समाज महात्मा फुलेंनी स्थापन केलेला आहे आणि सत्यशोधक सभा जी आहे ती बाबा पद्मनजी यांनी स्थापन केलेली आहे. तर आयोग पुढे जाऊन हा प्रश्न नक्की विचारू शकतो की सत्यशोधक सभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने स्थापन केलेली आहे. वन लाईनर क्वेश्चन असेल, परंतु घाई असते आपल्याला. कंबाईनच्या पेपर जर असा प्रश्न विचारला, 1 तास वेळ असतो, 1 तासामध्ये इतकी घाई होऊन जाते आपल्याला. त्या घाई गडबडीमध्येच आपल्याकडून काय होऊन जाईल, सत्यशोधक म्हणजे आपण म्हणतो ना सत्यशोधक समाज असं आपल्याला तिथं भास होऊ शकतो घाई गडबडीत. किंवा सत्यशोधक सभा एका फ्लोमध्ये स्पीडमध्ये वाचताना सत्यशोधक सभाचं मिसअंडरस्टँडिंग सत्यशोधक समाज होऊन जाईल सभेच्या ऐवजी. आणि मग आपण महात्मा फुले उत्तर टिक करूयात, केलं जाईल तिथे. आणि मग त्याचं उत्तर ॲक्च्युली बाबा पद्मनजी असेल आणि आपण टिक करू महात्मा फुले आणि आपलं उत्तर चुकलेलं असेल. म्हणजे पेपरमध्ये आपल्याला वाटेल की वाह, इतिहासाचे चांगले प्रश्न जमले मला, ह्या प्रश्नाचं उत्तर माझं जाणारच नाही, पण ॲक्च्युली झालेलं वेगळं असेल, आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर गेलेलं असेल. त्याच्यामुळे वाचताना तुम्ही प्रश्नपत्रिका वाचताना असो किंवा अभ्यास करताना पुस्तक वाचताना असो, एकदम अलर्ट आणि एकदम शांत चित्ताने वाचायचं. डोक्यात जर जड झालं असेल तर बिंदास एक पॉवर नॅप घ्या, छानशी छोटीशी झोप घ्या 5-10 मिनिटाची आणि माइंड फ्रेश झाल्यानंतर परत वाचायला बसा. बळच डोक्यात भरू नका भुसा भरल्यागत, त्याचं काहीच कामाचं नाही. तर हे इथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर मग हा प्रश्न येऊ शकतो म्हणून हे एवढं एक्सप्लेनेशन दिलं. पुढचं आपण पाहतोय की त्याच्यानंतर बाळशास्त्री जांभेकर आपला पहिला ऑप्शन आपण दिलेला होता. तर त्यांचं पाहूयात. ते मराठी वृत्तपत्राचे जनक आहेत, दर्पणकार म्हणतात, कारण की पहिलं वृत्तपत्र मराठीतलं दर्पण त्यांनी सुरू केलं होतं. त्यानंतर शून्यलब्धी नावाचं त्यांनी मराठी भाषेतील पहिले पुस्तक लिहिलेलं आहे, शून्यलब्धी. आणि आद्य इतिहास संशोधक ते होते. त्यानंतर भाऊ महाजन जे होते त्यांचं प्रभाकर नावाचं साप्ताहिक होतं. आणि भाऊदाजी लाड हे जे होते यांनी कलावंतनेचे नाच गाणे बंद होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांना धन्वंतरी म्हणून ओळखलं जायचं, कारण की त्यांनी मला वाटते कुष्ठरोगावरचं औषध तयार केलेलं होतं आणि त्या औषधामुळे त्यांना धन्वंतरी असे म्हटलं जायचं, हे लक्षात घ्या. तर हा होता पहिला प्रश्न. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. दुसरा प्रश्न जो आहे आपला तो आहे जोड्या जुळवाचा. आणि याच्यामध्ये आपल्याला विचारल्या गेलेल्या जोड्या आहेत त्या म्हणजे बघा तुम्ही की समाजसुधारक दिलेले आहेत आणि एक शिक्षण संस्था किंवा संस्था दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महर्षी धोंडो, केशव कर्वे, निष्काम कर्ममठ हे आपल्याला सगळ्यांना माहीत असतं. मग सगळ्यांना माहीत असल्यानंतर अचं जर 2 असेल तर इथं एलिमिनेशन मेथड वापरा. एलिमिनेशन मेथडचा फायदा तुम्हाला सांगतो. एलिमिनेशन मेथड जर वापरली तर आपला वेळ वाचतो आणि ॲक्युरसी खूप भयंकर वाढते. तर याच्यामध्ये काय करायचं की 4 ऑप्शन चेक करताना आपल्याला माहिती आहे की अचं 2 फिक्स आहे, म्हणजे महर्षी धोंडो, केशव कर्वे, निष्काम कर्ममठ फिक्स आहे. तर आपण 2 अमध्ये कुठं आहे तर 3 नंबरचा पर्याय आणि 1 नंबरचा पर्याय. मग सध्या आपण 1 नंबरचा पर्याय आणि 3 नंबरचा पर्यायाला बरोबर करून घेऊ. 4 नंबरचा पर्याय आणि 2 नंबरचा पर्याय एलिमिनेट झालेला आहे आपला. त्या पर्यायावरती आता विचार करायला आपल्याला जायचं नाही परत. आता ब वर येऊ, कर्मवीर भाऊराव पाटील. आता कर्मवीर भाऊराव पाटलांचं काय होतं तर कर्मवीर भाऊराव पाटलांचं जर आपण पाहिलं तर सिल्वर ज्युबली रूरल ट्रेनिंग कॉलेज. बरं ठीक आहे, हे थोडं अवघड आहे की बाबा नसतं माहिती सगळ्यांनाच, पण आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची शिवाजी शिक्षण संस्था तर प्रसिद्ध आहे, फेमस आहे. मग शिवाजी शिक्षण संस्था, डॉक्टर पंजाबराव देशमुख ही जोडी जरी आपण जुळवली म्हणजे डचं 3 अशी जोडी आपण जुळवली आणि आपण पाहिलं की डचं 3 कुठे आहे, डचं 3 फक्त 3 नंबरच्या ऑप्शनला आहे. तर ॲटोमॅटिक आपले बाकीचे सगळे ऑप्शन एलिमिनेट होऊन गेले आणि आपलं उत्तर आलं 3 नंबरचं ऑप्शन.
आपलं उत्तर आलं 3 नंबरचं ऑप्शन. म्हणजे तुम्ही एक मी तर विचार करा की आपल्या एलिमिनेशन मेथडमुळे वेळ वाचलेला आहे आणि आपण एकदम ॲक्युरेट उत्तर काढलेलं आहे. हे जोडा लावायला हे टेक्निक वापरायची, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण लगेच आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हा झाला दुसरा प्रश्न आपला. तिसरा प्रश्न आपलं पाहतोय. ठीक आहे, तिसरा प्रश्न जो आहे तो, कोणत्या ठिकाणी महात्मा फुले यांनी 19 मे 1852ला अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली? तर ॲक्च्युली आता हा प्रश्न आपण जर स्टेट बोर्डाचं पाहिलं तर स्टेट बोर्डानुसार ते त्याचं उत्तर वेताळपेठ येतं आहे. म्हणजे तर पण थोडा डिटेल अभ्यास केल्यानंतर त्यांनी एक नानापेठेत पण सुरू केली होती पहिली अस्पृश्य शाळा, पण ती बंद पडली होती लगेच विरोध झाल्यामुळं, आणि त्यानंतर ती वेताळपेठेत सुरू झालेली. त्याच्यामुळं सध्या तरी याचं उत्तर आपण वेताळपेठच ग्राह्य धरूयात, परंतु याचे डिटेल्स ज्यावेळेस इन डिटेल्स येतील त्यावेळेस आपण याचं उत्तर कन्फर्म आपण ज्यावेळेस समाजसुधारकांचं मी लेक्चर घेणार आहे, सुधारकांवरती एक लेक्चर सिरीज पूर्ण घेणार आहे मी, त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये ते डिटेलमध्ये पाहूयात. तर इथं आपण काही महत्त्वाचे फॅक्ट्स पाहून घेऊयात की 3 जुलै 1848ला मुलींची पहिली शाळा भिडेवाडा बुधवारपेठ इथे सुरू केली होती. 1851ला दुसरी शाळा बुधवारपेठ, तिसरी शाळा 1851ला रास्तापेठ, आणि 1852ला जी चौथी शाळा होती ती वेताळपेठला सुरू झाली. तर आता पुढचा जो प्रश्न आहे तो चौथा प्रश्न तो आपण पाहतोय. तो आहे की पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने वासुदेव बळवंत फडके या आद्य क्रांतिकारकाचे वकीलपत्र घेतलं होतं? तर ते घेतलं होतं गवा जोशी यांनी, गणेश वासुदेव जोशी, म्हणजेच आपले सार्वजनिक काका. त्या सार्वजनिक काकांनी काय केलं होतं, वकीलपत्र घेतलं होतं यांचं आद्य क्रांतिकारकांचं. तर ते पहा त्याच्यामध्ये स्वदेशीचे आद्य प्रवर्तक त्यांना म्हटलं जातं. म्हणजे असा प्रश्न येऊ शकतो की स्वदेशीचे आद्य प्रवर्तक कोणाला म्हटलं जातं? तर स्वदेशीचे आद्य प्रवर्तक कोणाला म्हटलं जातं असा प्रश्न आल्यानंतर आपण इथं उत्तर लिहिणार लोकमान्य टिळक. म्हणजे आपण लोकमान्य टिळक हे म्हणजे एक नॅचरल येऊन जातं ते की आपल्या वाचनात फ्लोमध्ये असतं स्वदेशी, मग ते लोकमान्य टिळक उत्तर लिहू शकतो आपण. तर ते तिथं चूक असणार आहे. स्वदेशीचे आद्य प्रवर्तक असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असणार आहे सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, हे लक्षात घ्या. त्यानंतर याच्यामध्ये काही पर्याय होते, जसं वासुदेव बळवंत फडके हे आद्य क्रांतिकारक होते. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रानडे व गवा जोशी यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. आणि 1873ला त्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली होती. हे पहा, म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांनी स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली होती की मी स्वदेशी वस्तूच वापरेल, अशी त्यांनी शपथ घेतली होती. मग ही शपथ जी घेतली होती ती कुणाच्या प्रभावाखाली घेतली होती? निश्चितच गवा जोशी, सार्वजनिक काकांच्या प्रभावाखाली घेतलेली ती शपथ होती, हे इथे लक्षात घ्या. त्यामुळे स्वदेशीचे आद्य प्रवर्तक कोण होते? गणेश वासुदेव जोशी. ते आद्य प्रवर्तक होते, त्यांचा प्रभाव होता वासुदेव बळवंत फडक्यांवरती, आणि वासुदेव बळवंत फडके यांनी ती शपथ घेतली, हे आपण इथं पाहिलेलं आहे. तर हा एक प्रश्न होता, त्याच्यात आपल्या 2-3 कन्सेप्ट आता क्लिअर झाले. असंच आपण एक पाच चाललेलं आहे, लक्षात द्या. आता पुढचा प्रश्न जो आहे तो 5वा, 1857च्या उठावात बनारस येथील उठाव दडपणारा व्यक्ती कोण? आता 1857च्या उठावात बनारस येथील उठाव दडपणारा व्यक्ती कोण? तर इथं 1857चा जो उठाव झाला तो उठाव जो झाला होता तिथे चपात्या आणि कमळाची फुलं हे त्याचं निशाणी चिन्ह होतं, चपात्या आणि कमळाची फुलं, हे लक्षात घ्या. तर चपात्या आणि कमळाची फुलं निशाणी जरी असलं तरी ज्यावेळेस उठाव झाला वेगवेगळ्या ठिकाणी, तर तो उठाव झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं नेतृत्व होतं, आणि नेतृत्व म्हणजे उठावकर्त्यांचं नेतृत्व वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं होतं, आणि दडपणाऱ्यांचं पण इंग्रज जे होते त्यांचं पण नेतृत्व वेगवेगळं होतं. तर त्याच्यावरती हा प्रश्न होता. बनारस येथे जे होतं ते कर्नल नील यांनी बनारसचा उठाव दडपला होता, आणि तिथं उठावकर्त्यांचं नेतृत्व केलं होतं लियाकत अली यांनी, अलाहाबादच्या लियाकत अली यांनी केलं होतं. त्यानंतर हिवरोज ऑप्शन आपण दिलं. हिवरोजने झाशीचं उठाव दडपलेला होता, आणि तिथे राणी लक्ष्मीबाईंनी नेतृत्व केलं होतं. म्हणजे सबंध उठावकर्त्यांमध्ये झाशीची राणी ही एकच मर्द आहे असं वाक्य हिवरोजचं. झाशीची राणी धारातीर्थी पाडल्यानंतर म्हणजे ती खूप शौर्याने लढले होते झाशीची राणी, त्याच्यामुळे. त्याच्यानंतर कॅम्पबेल यांनी कानपूरचा आणि लखनौचा 2 ठिकाणचे उठाव दडपलेले आहेत. कॅम्पबेल यांनी कानपूर आणि लखनौ. त्यातलं कानपूरला नानासाहेब आणि तात्या टोपे यांचं नेतृत्व होतं, आणि लखनौला बेगम हजरत महल आणि त्यांचे पुत्र विरजिस कादर यांचं नेतृत्व होतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर हॉडसनने दिल्लीचा उठाव दडपलेला आहे, आणि दिल्लीला बहादूर शाह द्वितीय यांचं पक्तकाच्या याच्यात सैन्याच्या पक्तकाने नेतृत्व केलं होतं. बहादूर शाह द्वितीय तर एजड होते, पण त्यांना पुढं केलं गेलं होतं. तर अशा प्रकारे हा 1857चा उठाव आहे. 1857चा उठावाचा अभ्यास अशा प्रकारे करायचा जेणेकरून आपले मार्क्स जाणार नाही. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊयात लगेच. पुढचा प्रश्न जो आहे 6वा प्रश्नामध्ये आपल्याला जोड्या विचारल्या गेलेल्या आहेत. हंटर कुणी लिहिले, जागृती कुणी लिहिले, राष्ट्रवीर कुणी लिहिले, ब्राह्मणेतर कुणी लिहिले. ॲक्च्युली वर्तमानपत्राचा अभ्यास केल्यानंतरच ह्या जोड्या जुळवता येतील.
ज्यावेळेस आपल्या काहीच परिचयाचं नसतं त्यावेळेस तो प्रश्न स्किप केलेला खूप चांगला असतो. उगाच निगेटिव्ह जायचं, उगाच गोळीबार करायचं, ते चुकीचं नाही. उगाच गोळ्या झाडात 100 प्रश्न अटेम्प्ट करून भयंकररित्या निगेटिव्ह येण्यापेक्षा जे येतं ते परफेक्ट आणि ज्याचा काहीतरी संदर्भ लागतो असे प्रश्न अटेम्प्ट केल्यानंतर काहीतरी संदर्भ लागला पाहिजे, तर आपल्याला ॲक्युरेसी वाढून चांगले मार्क येतात आणि आपला कट ऑफ निघून आपण मेन्सला क्वालिफाय होऊ शकतो. तर इथं हंटरचं खंडेराव बागल. इथं आता राष्ट्रवीर आणि जागृती शक्यतो बऱ्याच जणांना माहिती आहे. राष्ट्रवीर जे आहे ते श्यामराव देसाईंचं आहे. मग कचं एक आहे, तर कचं एक कुठं कुठं आहे, तर आपण क मध्ये चेक करूयात कचं एक कुठं कुठे आहे. त्याचं कचं एक फक्त 2 या ऑप्शनला आहे, तुम्ही पाहताय. बाकीच्या ऑप्शनला नाही आहे, त्याच्यामुळे बाकीचे ऑप्शन आपण एलिमिनेट केले. तर आपलं उत्तर येऊन गेलं एकाच जोडीवरती आपलं उत्तर आलं आणि कचं उत्तर याचं उत्तर आलं 6/2. म्हणजे पहा किती स्पीडमध्ये होतं हे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न जो आहे तो कोणत्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून भाऊराव पाटीलांवर सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव पडला होता. तर आता इथे पाहण्यासारखी गोष्ट आहे की सत्यशोधक समाज, मगाशी आपण सत्यशोधक सभा पण पाहिली, हे लक्षात घ्या. सत्यशोधक समाज आणि सत्यशोधक सभा वेगवेगळ्या गोष्टीत कोणी काय काय स्थापन केले याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर आता साहजिकच आहे, कर्मवीर भाऊराव पाटील कुठं होते, तर ते दक्षिण महाराष्ट्रात म्हणजे कुठं कोल्हापूर, सातारा, सांगली या परिसरात होते. सातारा आणि कोल्हापूर, आणि ते शिकायला कोल्हापूरला. त्याच्यामुळे मग त्यांच्यावरती आपसुकच कोणाचा प्रभाव असणार, ते जी व्यक्ती कोल्हापूरला जास्त प्रमाणात इन्फ्लुएन्स करू शकते, म्हणजे असं नाही म्हणता ना, सॉरी, जी व्यक्ती कोल्हापूरला आहे आणि तिथं त्यांचं कार्य चांगलं आहे त्यांचाच प्रभाव पडणार. आणि कोल्हापूरला शाहू महाराजांचा खूप प्रभाव होता, कोल्हापूरला शाहू महाराजांचं खूप चांगलं कार्य होतं, त्यामुळे शाहू महाराजांचा प्रभाव कर्मवीर भाऊराव पाटलांवरती पडलेला होता आणि त्याच्यातून मग ते त्यांचं व्यक्तिमत्व घडत गेलेलं आहे. तर शाहू महाराज, तर कोल्हापूर संस्थानात ॲक्च्युली इथं इथे 1902 करा, हे चुकलेलं आहे. तर तिथं मागासवर्गीयांसाठी 50% जागा राखीव केलेल्या आहेत कोणी, शाहू महाराजांनी. त्याच्यानंतर महार वेतन रद्द केलेलं आहे, वेठबिगारी रद्द केलेली आहे, अस्पृश्यांसाठी समानतेने वागावे असे आदेश काढले. म्हणजे ही जी शिकवण होती ही सत्यशोधक समाजाची होती. सत्यशोधक समाजाची शिकवण होती कोणताही भेदभाव पाळला गेला नाही पाहिजे, सगळ्यांना समानतेने वागणूक दिली पाहिजे, ईश्वर एकच आहे, निर्गुण निराकार आहे आणि मग ईश्वराच्या भक्तीला कोणाच्याही मध्यस्थांची गरज नाही. असे खूप चांगले शिकवणी ज्या सत्यशोधक समाज होत्या त्याच्यातूनच मग सत्यशोधक समाज कोल्हापूरमध्ये पुनर्स्थापित झालेला आहे, हे लक्षात येईल. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने आणण्यासाठी पहिली शाळा बातमी सदन सुरू केली. आता ही बातमी सदनवर आपण आले, तर तुम्ही एक गोष्ट इथं ऑब्झर्व करा. बातमी सदन ॲक्च्युली पंडित रमाबाई जे आहे याचं उत्तर आहे. पंडित रमाबाईंनी अनेक प्रकारचे सदनं सुरू केलेले आहेत आणि त्याचा प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा होता. तर बातमी, आता हाच प्रश्न फिरून जर विचारला तर असं विचारला जाऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या उद्देशासाठी किंवा कोणत्या व्यक्तींसाठी पंडित रमाबाई यांनी बातमी सदन सुरू केलं. आणि खाली ऑप्शन येईल अपंग, विधवा महिला, वंचित महिला आणि हे येऊ शकतं अंध व्यक्ती. तर मग विधवा महिला आणि वंचित महिला म्हणजे महिलांचे 2 प्रकार जर आले, म्हणजे तिथं असं ऑप्शन दिला की निराश्रित विधवा, स्त्री उद्धारासाठी, अनाथ आणि अंध, असे जर 4 ऑप्शन दिले तर अशा प्रश्नाला 100% आपलं काय राहील की स्त्री उद्धार असू शकतं किंवा मग एकतर स्त्री उद्धार असू शकतं किंवा एकतर निराश्रित विधवा असू शकतं. म्हणजे आपलं नैसर्गिकरित्या तसं उत्तर येऊन जाऊ शकतं वाचनाच्या फ्लोमुळं आणि काही गडबडी. त्याच्यामुळंच सांगतो आहे की हे प्रश्न व्यवस्थित वाचा. तर आता याचं जे उत्तर होतं जे आर्य महिला समाज सुरू केलेलं आहे याचं उत्तर जे आहे ते असं आहे की यांनी सुरू केलेलं बातमी सदन ते आहे पंडित रमाबाई यांनी सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये शारदा सदन त्यांनी सुरू केलं मुंबईला, ते निराश्रित विधवांसाठी. मुक्ती सदन सुरू केलं केडगावला अनाथ स्त्रियांसाठी. कृपा सदन स्त्रियांसाठी. बातमी सदन जे होतं ते अंधांसाठी. सदानंद सदन होतं ते अनाथांसाठी. आणि आर्य महिला समाज जो होता पुण्यातला, तो आर्य महिला समाज जो स्थापन केलेला होता तो होता स्त्री उद्धारासाठी, हे लक्षात घ्या, स्त्री उद्धारासाठी. म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात घ्या की जे पण सदन पंडित रमाबाईंनी सुरू केले ते वेगवेगळ्या उद्देशासाठी होते. याच्यावरती प्रश्न जोड्या लावांसाठी सुद्धा येऊ शकतो, जोड्या लावांसाठी भविष्यात जर प्रश्न आला तर. त्याच्यामुळे आपली तयारी तशी असली पाहिजे. आता पुढचा प्रश्न आपण बघूयात. 9वा प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकर यांचे स्त्रियांच्या शिक्षणासंबंधी होतं कोणतं मत. तर याच्यामध्ये केवळ मुलींनी प्रादेशिक भाषा व गृहशास्त्र शिकावे. तर इथं त्यांचं मत जे होतं ते मुलींनी मॅट्रिक परीक्षेचे सर्व विषय शिकावेत, सर्व विषय शिकले पाहिजेत असं त्यांचं मत होतं. तर गोपाळ गणेश आगरकर यांच्यावरती जॉन स्टुअर्ट मिल यांच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या पुस्तकांचा खूप प्रभाव होता. स्पेन्सरचं सोशिओलॉजी आणि
इथिक्स याचाही खूप प्रभाव होता. चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव होता. स्त्रियांनी जाकीट घातलेच पाहिजे हा त्यांचा लेख आहे. महाराष्ट्राला तर्कबुद्धी समाज सुधारायची शिकवण त्यांनी दिलेली आहे. डोंगराच्या तुरुंगात आमचे 101 दिवस हे पुस्तक टिळकांबरोबर ज्यावेळेस ते डोंगराच्या तुरुंगात शिक्षा भोगत होते त्यावेळेस त्यांनी लिहिलेलं आहे. हे खूप चांगल्या प्रकारचं कार्य आहे आणि स्त्रियांनी सगळंच विषय शिकले पाहिजे असं त्यांचं मत होतं. याच्यावर तो प्रश्न होता. पुढचा जो प्रश्न आहे 10वा तो आहे कोणत्या क्रांतिकारकामुळे करायचा, तर हा आपण रद्द केलेला प्रश्न आहे. आपण याच्यावरती वेळ नाही घालवणार, आपण लगेच पुढे निघून जाणार आहे. तर आपण लगेच पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे 11वा तो आहे वृत्तपत्रांची त्यांच्या स्थापनेनुसार मांडणी केल्यास कोणते वृत्तपत्र शेवटी स्थापन झाले सर. तर ते क्रम केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात शेवटी कोणतं येतं ते दिनमत्र आहे, त्याचं ब ऑप्शन येते. आता तुम्हाला एक काम देतो की ह्या प्रश्नाचे साल तुम्ही लिहून काढा. साल लिहून काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा क्रम असा उतरता चढता का आहे. काही कामं तुम्हीही करा, सगळंच आयतं नका घेऊ. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते 12 महाराष्ट्रीयन पहिली राजकीय संघटना ती आहे बॉम्बे असोसिएशन, जी 26 ऑगस्ट 1852 झालेली आणि प्रथम अध्यक्ष नाना शंकर शेट होते, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो 13वा प्रश्न आहे आणि 14वा प्रश्न आपण लगेच बघतो. 13वा प्रश्न जो आहे तो आहे पुढीलपैकी कोणाच्या नेतृत्वात भिल्लांनी लेफ्टनंट केनेडीचा पराभव केलेला होता. आता जो लेफ्टनंट केनेडी आहे याचा पराभव केलेला होता असं विचारलेलं आहे. तर इथं याचं जे उत्तर आहे ते आहे भीमा नाईक. त्याच्यानंतर उमा नाईक आहे, काजी नाईक, ख्वाजा नाईक यांचं एवढं काही नाही. पण भिल्ल उठाव जो आहे तो 1818 जो पहिला झाला तो 7 माळ अजिंठा भागा झाला. त्याचं नेतृत्व चिल नाईकने केलं होतं. कॅप्टन ब्रिग्ज कलेक्टर होता त्याच्या विरुद्ध. त्याच्यानंतर 1822ला हिरा जो भिल्ल आहे त्याने नेतृत्व केलं आणि 1825ला सेवाराम घिसाडेंनी नेतृत्व केलेलं आहे. म्हणजे जे नेतृत्व करणारे जे आहेत भिल्लांच्या उठावाचं ते पण वेगवेगळे लोक आहेत ते आपण आत्ता पाहिले. त्याच्यानंतर आता पुढचा जो प्रश्न आहे आपला तो आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 1945ला किसान सभेचं पहिलं अधिवेशन विचारलं आहे आणि ते होतं टिटवाळ्याला भरलेलं, हे लक्षात घ्या. टिटवाळा. आता ॲक्च्युली काय होतं पहिलं राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं ग्रामीण अधिवेशन जे फैजपूरला भरलं होतं त्याच्यामुळं आपल्याला फैजपूरवरती जास्त आपण हे करतो. तर ते याचं उत्तर टिटवाळा आहे, लक्षात घ्या. तर आपण त्याच्या पुढचा प्रश्न बघूयात 15 आणि 15वा प्रश्न थोडा व्यवस्थित. 15वा प्रश्न जो आहे तो कोणत्या गव्हर्नर जनरलने कंपनीच्या नोकऱ्याचे पगार कमी करून भत्ते देणे देखील बंद केले. तर इथं लॉर्ड बेंटिंग त्याचं उत्तर आहे. वेल डिसिप्लिन त्यावेळेचं तो आहे आणि त्याला असं वाटलं असेल की कशाला उगाच खर्च जास्त आहे करायचा, त्याच्यामुळे त्याने पगारही कमी केले आणि भत्ते देणे देखील बंद केलेले. तर त्याने डिसेंबर 1829ला नियम 17द्वारा सतीची प्रथा बंद केलेली. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे त्याचं. हा प्रश्न जर अजून किचकट करून विचारायचा झालाच तर मग त्यावेळेस विचारतील की डिसेंबर 1829ला नियम टिंबद्वारा किंवा कोणत्या नियमाद्वारा खाली आणि एवढं नियम कोण वाचत बसले. परंतु सतीची चाल बंद केलेली अतिशय महत्त्वाचा गंभीर प्रश्न आहे भारतातला आणि ते बंद केल्यामुळे नियम 17 आपल्याला आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. नियम 17. त्याच्यानंतर पहिला भारतीय गव्हर्नर जनरल होता तो पहिला भारतीय गव्हर्नर जनरल 1833च्या कायद्यानुसार ज्यावेळेस बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारतीय गव्हर्नर जनरल केलं होतं, तर ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर भेदभावाचं धोरण त्याने बंद केलेलं आहे आणि मॅकॉलेने त्याला कल्याणकारी शासन करता असं देखील म्हटलेलं आहे. भेदभावाचं धोरण त्याने बंद केलं होतं आणि कल्याणकारी शासन करत होता कारण की तुम्ही पाहिलेलं आहे की एवढं सुधारणा केला, सतीची चाल बंद केलेली, भरपूर गोष्टी त्याने केलेल्या आहेत. आता आपण विज्ञान या विषयाचं एक्सप्लेनेशन पाहतोय. आपला जी टेस्ट झाली होती ध्येयवीर टेस्ट सिरीज टेस्ट क्रमांक 1-2 मेची त्याचं आपण पाहतोय विज्ञान या विषयाचं विश्लेषण. तर विज्ञान या विषयामध्ये जो प्रश्न होता तो 16व्या प्रश्नांपासून सुरू होतो. त्याच्यामध्ये वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी एकूण सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता असा प्रश्न होता. तर याचं उत्तर जे आहे ते आहे 7. तर ते का साधारण वनस्पतीमध्ये 30 मूलद्रव्ये असतात, त्याच्यामध्ये 16 इसेन्शियल आहेत अत्यावश्यक. या 16मधले स्थूल जे मॅक्रो आहेत ते आहेत 9 आणि आपल्याला विचारलेलं आहे सूक्ष्म म्हणजे मायक्रो ते आहेत 7, हे लक्षात घ्या. तर जे स्थूल आहेत ते आहेत तुम्हाला दिसते तर ऑक्सिजन आहे. त्याच्यानंतर आपण त्याला काय म्हणतो आपना फॉग मेहककम असे त्याची एक ट्रिक आहे. मग ऑक्सिजन आहे, पोटॅशियम आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, गंधक आहे, मॅग्नेशियम आहे, त्याच्यानंतर हायड्रोजन आहे, कार्बन आहे, कॅल्शियम आहे. त्याच्यानंतर इकडे सूक्ष्ममध्ये बोरॉन आहे, लोह आहे, त्याच्यानंतर मॅंगनीज आहे, क्लोरीन आहे, जस्त आहे, मॉलिब्डेनम आहे आणि तांबा आहे. असे 7 इसेन्शियल आहेत म्हणजे सूक्ष्म आहेत मायक्रो एलिमेंट्स, टोटल 16 इसेन्शियलमधले. तर आता याच्यावरती कोणताही प्रश्न आला म्हणजे एकूण किती
अत्यावश्यक किती, मॅक्रो कोणते, मायक्रो कोणते. तर तुमचं चुकलं नाही पाहिजे हे लक्षात घ्या इथं. त्याच्यानंतर आपण लगेच पुढच्या प्रश्नावर जातो. आता प्रश्न क्रमांक 17 जो आहे तो पाहत आहे तुम्ही. प्रश्न क्रमांक 17 जो आहे, एक मिनिट. हां, प्रश्न क्रमांक 17 जो आहे तो आहे स्थानबद्ध प्राणी म्हणतात टिंब यानं. त्याचं उत्तर आहे संघ पोरीफेरा. आता पोरीफेरा म्हणजे स्पंज. जे स्पंज संघातले प्राणी ते काय करतात, एकाच जागेवरती असतात. स्पंज ते स्थानबद्ध त्याच्यामुळे त्यांना म्हणतात, कारण त्यांची हालचाल होत नाही, त्यांचं प्रचलन होत नाही याच्यामुळे. तर पोरीफेरा जो रंध्र आहे तो सर्व स्पंज आहे. त्याच्यामध्ये युस्पॉन्जी, आंघोळीचा स्पंज त्याला म्हणतात, हायलोनिमा आणि युप्लेक्टेल्ला. तर यात युस्पॉन्जी लक्षात ठेवा. आंघोळीचा स्पंज खालीलपैकी कोणता, असाही प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं युस्पॉन्जी उत्तर असलं पाहिजे. त्या स्पंजला 2 प्रकारचे छिद्र असतात. ते म्हणजे एक असतं ऑस्क्युला आणि एक असतं ऑस्टिया. जे ऑस्क्युला असतो तो मोठं छिद्र असतं, एकच असतं मोठं छिद्र, ज्याच्यामधून पाणी बाहेर सोडलं जातं. आणि ऑस्टिया छोटे छोटे छिद्र असतात, ज्याच्यातून पाणी शरीरात घेतलं जातं आणि ऑस्क्युलामधून बाहेर सोडलं जातं. हे लक्षात घ्या. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 18. तो आहे जंतुसंसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील मास्टपेशी कोणते रसायन स्त्रवतात. इथं खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार होतात. आता बघा, मास्टपेशी जी असते मानवी शरीरातील, समजा आपल्याला एखादं हे चावले, एखादी माशी चावली, एखादा कीटक चावला, तर काय होतं, तिथं सूज येते. सूज आता ते काय येते, त्याची ही प्रोसेस पहा. ज्यावेळेस चावलं गेलं संक्रमण होतं आपल्या पहिल्यांदा. संक्रमण झालं, हिस्टामाइन स्तर होतं. हिस्टामाइन काय करतं, रक्त आकर्षित करतं. हिस्टामाइन जो द्रव्य आहे, रसायन आहे, ते रक्त आकर्षित करतं. रक्त आकर्षित केल्यामुळे रक्त आलं म्हणजे काय आलं, व्हाईट ब्लड सेल्स जे असतात, पांढऱ्या पेशी, त्या तिथं जास्त प्रमाणात गोळा होतात. आता व्हाईट ब्लड सेल्स गोळा झाल्या का त्या काय करतात, इंटरफेरॉन नावाचं द्रव स्त्रवतात. जो इंटरफेरॉन नावाचं द्रव काय करतं, त्या बॅक्टेरियाला किंवा त्या इन्फेक्शनला प्रतिकार करतं आणि तिथल्या तिथं संपवतं. त्याच्यामुळे तिथं जी सूज येते ना, ती एक प्रकारची रणभूमी, युद्धभूमी, तिथं युद्ध चालू असतं ते संक्रमणकारक आणि इंटरफेरॉनमध्ये. हे लक्षात घ्या. तर मग याच्यामुळं काय होतं की मास्टपेशी कोणतं द्रव स्त्रवतात, त्याचं उत्तर ना हिस्टामाइन. लक्षात घ्या. तर ते हिस्टामाइनचं ते काम आहे. हिपेरिन काय आहे, हिपेरिनमुळं आपलं जे क्लॉट्स तयार होतात ना शरीरात, ते होत नाहीत, म्हणजे रक्त पातळ ठेवण्याचं काम करतं हिपेरिन. आणि मेलॅनिन काय आहे, मेलॅनिन जे आहे ते आपल्याला रंगद्रव्य, म्हणजे आपला रंग ठरवतं स्किनचा. तर हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता. पुढचा जो आहे तो नेत्रगोल काहीसे लांबट झाल्यास कोणता नेत्रदोष निर्माण होतो, असा एक प्रश्न आहे. आता नेत्रगोल लांबट झालं तर काय नेत्रदोष निर्माण होणार आहे ते आपल्याला पाहिजे. आता लांबट झाल्यास विचारलेलं आहे, तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे केवळ निकटदृष्टीचा. आता का, तर निकटदृष्टीमुळे काय होतं, निकटदृष्टीचा म्हणजेच काय, लघुदृष्टी तयार होते, ज्याच्यामुळे काय होतं, आपल्याला जवळचं तर खूप स्पष्ट दिसतं, परंतु दूरचं स्पष्ट दिसत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपलं जे बुबुळ आहे ते लांबट होतं आणि भिंग वक्र होतं. तर आपल्याला लांबटच विचारलं ना, त्याच्यामुळे केवळ निकटदृष्टीचं त्याचं उत्तर असणार. रातांधळेपणा, व्हिटॅमिन एची कमतरता, ऊर्ध्वदृष्टीमध्ये काय होतं, समायोजन शक्ती कमी होते डोळ्यांची. आणि समायोजन शक्ती कमी झाल्यामुळे काय होतं, नाभी अंतर बदलण्याची क्षमता गमावतात आपले डोळे. हे लक्षात घ्या. आणि केवळ दूरदृष्टी, याच्यामध्ये काय होतं, केवळ दूरदृष्टितामध्ये आपल्याला दूरचं स्पष्ट दिसतं, परंतु जवळचं दिसत नाही. त्याच्यामुळे काय होतं, बुबुळ लहान होतं आणि भिंग चपट होऊन जातं. हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हा प्रश्न होता. पुढे आहे, पुढीलपैकी कोणता स्त्रोत आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे. तर ऑब्व्हियसली कार्बोदके असणार, कारण की आपण जे पण काही अन्न खातो, हे खातो, याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपण कार्ब्स घेत असतो, कार्बोदके जास्त घेत असतो. त्याच्यामुळे ऊर्जेचा तो प्रमुख स्त्रोत आहे. आणि त्याच्यामधून 4 किलो कॅलरी प्रतिग्राम ऊर्जा मिळते. मेदामधून 9 किलो कॅलरी प्रतिग्राम ऊर्जा मिळते. जीवनसत्व हे विविध कार्य शरीराच्या सुरळीत चालण्यासाठी असतात. प्रथिनांमधून 4 किलो कॅलरी प्रतिग्राम ऊर्जा मिळते. हे लक्षात ठेवा इथे. आता पुढचा प्रश्न आहे, एका उंच इमारतीवरून चेंडू खाली सोडल्यास त्या चेंडूचा 5 सेकंदानंतरचा वेग किती. आता 5 सेकंदानंतरचा वेग विचारला आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे आपली ती पृथ्वीची 9.8 मीटर प्रति सेकंद आहे. तुम्ही इथं पाहिलं असेल, ते 5 सेकंद बनवले 9.8 मीटर प्रति सेकंद, आणि त्यांचं जे आलं ते 49 मीटर प्रति सेकंद उत्तर निघतं. असं उपयोजनात्मक होता हा प्रश्न. आता पुढचा प्रश्न आपण पाहतोय की कोणत्या घटकापासून सोलर सेल बनवते. वन लाईनर आहे. सेमी कंडक्टरपासून रोधांची 4 उदकांची किंमत जी आहे एक संयोजी जोडणी केल्यास. तर ॲक्च्युली हा प्रश्न पण आपण कॅन्सलच करूयात. त्याचं एक्सप्लेनेशन मी सायन्सच्या लेक्चरमध्ये देईल, आता काही देतो बसत नाही, आपल्याला वेळ नाही तेवढा. आपण पुढे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे तो तो 24वा प्रश्न आहे. आता आपण पाहतोय तो, आणि 24वा प्रश्न आहे इन्फोसोनिक लहरींचा वापर.
इन्फ्रासोनिक आहे ॲक्च्युली तो. संवाद साधण्यासाठी व्हेल, गेंडा, हत्ती हे प्राणी करतात. आणि इन्फोसोनिक जो आहे इन्फ्रासोनिक लहरींचा वापर वटवाघूळ, डॉल्फिन आणि हे संवाद साधण्यासाठी करतात. तर ॲक्च्युली हे चुकीचं आहे. आपण इथं पाहतो की जर आपल्याला विधान विचारलं त्याचं फक्त बरोबर आपण लिहिलेलं आहे. तर हत्ती, गेंडा आणि व्हेल हे सगळे करतात त्याचा वापर. आणि हे जे आहेत वटवाघूळ हे अल्ट्रासोनिकचं करतात. आता अल्ट्रासोनिक आणि इन्फ्रासोनिक काय आहे, तर ते कसं आहे की 20 हर्ट्झपेक्षा कमी ते आहेत इन्फ्रासोनिक. आणि अल्ट्रासोनिक जे आहेत ते 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त आहे. आणि ज्या श्राव्य ध्वनी आहेत ते 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झच्या दरम्यानचे आहेत, लक्षात घ्या. तर मग ते वापर करतात. आता जेवढे लहान प्राणी, समजा कुत्रा आहे, लहान बाळक आहे, वटवाघूळ आहे, हे सगळे अल्ट्रासोनिक ध्वनी ऐकू शकतात, म्हणजे काढू शकतात किंवा ऐकू शकतात. वटवाघळं काढू शकतात, बाकीचे जे आहेत ते ऐकू शकतात. डॉल्फिन आणि वटवाघूळ हे ध्वनी काढतात एकमेकांना. आपण ते वटवाघूळ तुम्ही पाहिलं असं रात्रीच्या वेळेस एकदम असं चिरकन येऊन आपल्या जवळून जातं, पण धडकत नाही ते आपल्याला. त्याचं कारण असं असतं की ते हे ध्वनी निर्माण करत राहतो आणि तो ध्वनी आपल्यावरती आदळून परावर्तित होऊन वटवाघळाला ऐकू जातो. आणि वटवाघळाला ऐकू गेल्यानंतर त्याला कळतं की आपल्या समोर अडथळा आहे. ते सोनार जे आहे, साऊंड अँड नेव्हिगेशन रेंजिंगची टेक्निक आहे ना, ते सोनार टेक्निकचा वापर वटवाघूळ करत असतं नॅचरली. आणि ते धडकताना राहतं, त्याचं मेजरमेंट बघा तुम्ही. आणि तो एवढ्या स्पीडने येतो तेवढ्यात पण ते ओळखतो. किती मायक्रोसेकंदाची त्याचं कॅल्क्युलेशन वटवाघळाची. निसर्ग सोपं नाही. तर हे झालं त्या प्रश्नाचं उत्तर. आता पुढचा जो आहे तो अल्फा, बीटा, गॅमा या किरणांच्या धातूच्या पत्रातून आरपार जाण्याच्या क्षमतेनुसार क्रमसंबंध ओळखा. तर आरपार जाण्याचं विचारलं. आरपार जाणं म्हणजेच काय, भेदन शक्ती, एखादी गोष्ट भेदून जाणं. तर त्यावेळेसली गॅमा, बीटा, अल्फाची असणार आहे. कारण की भेदन शक्ती जर तुम्ही बघितली अल्फाची खूप कमी आहे, बीटाची अल्फा कणांच्या 100 पट जास्त आहे, आणि गॅमा किरणांची अल्फा कणांच्या 10,000 पट जास्त आहे. म्हणजे एवढ्या स्पीडने गॅमा किरण भेदन करतात. त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. तर ह्या गोष्टी इथे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न जो आहे तो आपण पाहतोय 26वा. तर 26वा प्रश्न जो आहे तो आहे, एक मिनिट सेट करू द्या. 26वा प्रश्न खालीलपैकी कोणत्या घटकावर आधुनिक आवर्ती सारणी आधारलेली आहे, तर ती आहे अनुअंक. आधुनिक आवर्त सारणी अनुअंकाला झेडने दर्शवतात, त्याच्यावरती आधारलेली आहे, लक्षात घ्या. अष्टके माहिती आहे, न्यूलँडची अष्टके. याच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो अष्टकांवरती आला तर. अष्टकांची सुरुवात कोणत्या मूलद्रव्यापासून केली होती, तर ती आहे हायड्रोजनपासून. आणि अष्टकाचा शेवट कोणत्या मूलद्रव्यापासून झाला, तर तो आहे थोरियमपासून. एवढं लक्षात घ्या. त्रिक माहिती आहे तुम्हाला, डोबेरायनरची त्रिके, त्याच्यामध्ये लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. तर हे डोबेरायनरचे त्रिके हे लक्षात घ्या. पुढचं जो आहे तो आहे पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळास वनस्पतींना काय म्हणतात, तर झॅन्थोफायसी पिवळे हिरवे. जर तपकिरी असेल तर फिओफायसी असतं. नीलहरित शैवाल सायनोफायसी असतं. हा नुसता हिरवा असेल तर क्लोरोफायसी. शैवाळ नुसतं हिरवा असेल क्लोरोफायसी, पिवळे हिरवा असेल तर झॅन्थोफायसी, आणि तपकिरी असेल तर फिओफायसी, आणि नीलहरित असेल तर सायनोफायसी. हे लक्षात. तर याच्यावरती प्रश्न येऊ शकतो म्हणून हे सांगितलं. पुढचा जो प्रश्न आहे तो 29वा आपण पाहतोय. तो 29वा प्रश्न आहे, उत्सर्जित पदार्थ, प्राण्यांकडून उत्सर्जित केले जाणारे यातील सर्वात विषारी पदार्थ. आता जो सर्वात विषारी पदार्थ तो आहे अमोनिया. आता बघा याचा फरक कसा आहे, तर युरिया जो आहे तो मध्यम विषारी आहे, त्याला मध्यम पाणी लागतं. युरिक आम्ल हे सर्वात कमी विषारी. म्हणजे जे पदार्थ उत्सर्जित असतात हे उत्सर्जित पदार्थ उत्सर्जन करताना पाण्याचा वापर शरीर करतं. आपल्याला सांगितलं जातं दररोज 2 ते 3 लिटर पाणी पित जा, 3-4 लिटर पाणी रोज पिलं पाहिजे आपण. कारण की आपल्या शरीरामधून जे टॉक्सिक असतात ते बाहेर पडत असतात, लघवी वाटे, त्याच्यामुळे जास्त पाणी प्यायचं असतं. तर मग उत्सर्जित पदार्थ काय आपणच लघवी करतो का मानवी प्राणी, तर नाही. सगळ्याच प्राणी जेवढे सजीव आहेत तो प्रत्येक सजीव उत्सर्जन करत असतो. त्याच्यामुळे प्रत्येक सजीवाला पाण्याची मात्रा आणि त्यानुसार ते विषारी पण ठरलेलं असतं. तर बघा, आणि जितकं जास्त विषारी पदार्थ तितकं जास्त पाणी लागतं, हे लक्षात घ्या. आता युरिक आम्ल हे सर्वात कमी विषारी, त्याच्यामुळे मग युरिक आम्ल उत्सर्जित करायला सगळ्यात कमी पाणी लागणार. तर युरिक आम्ल कमी पाणी लागतं, ते 1 ग्रॅम युरिक आम्ल उत्सर्जित करायला फक्त 10 ml पाणी लागतं, फक्त 10 ml पाणी. म्हणजे पक्षी असतात, सरपटणारे प्राणी असतात, कीटक असतात, तुम्ही पहा कीटक पहा, पक्षी पहा, हे यांची जी उत्सर्जन संस्था याच्यामध्ये लघवी आणि इतर हे एकत्रच आहे. म्हणजे आपण जर पक्षीचं पाहिलं असेल तुम्ही तर ते ओलसर असतं त्यांची विष्ठा, तर ते
युरिक आम्ल त्याच्यामधून बाहेर टाकलं जातं. त्याच्यामुळे त्यांना कमी पाणी लागतं पक्ष्यांना. 10 mlच पाणी लागतं 1 ग्रॅम युरिक आम्ल हे करण्यासाठी, बाहेर टाकण्यासाठी. आता युरिया आपण म्हणजे सस्तन प्राणी सगळे, मासे आणि खाऱ्या पाण्यातील मासे ते पण टिपिकली आपण खाऱ्या पाण्यातील मासे ना, आपण सर्व सस्तन प्राणी, मानव वगैरे आपण सर्व आपण युरिया हे करतो, उत्सर्जित करत असतो. तो मध्यम विषारी असतो. मग 1 ग्रॅमसाठी 50 ml पाणी लागतं आपल्याला. 1 ग्रॅम युरिया बाहेर टाकण्यासाठी आपल्याला लागतं 50 ml पाणी. आणि सर्वाधिक विषारी येतो आहे अमोनिया, आणि अमोनिया बाहेर टाकण्यासाठी सर्वात जास्त पाणी लागतं, आणि ते लागतं 1 ग्रॅमसाठी 500 ml, म्हणजे जवळजवळ अर्धा लिटर पाणी. अर्धा लिटर पाणी 1 ग्रॅम अमोनिया बाहेर टाकण्यासाठी लागतं. ते गोड्या पाण्यातील मासे अमोनिया बाहेर टाकतात, ते लक्षात घ्या. म्हणजे सगळ्यात जास्त विषारी पदार्थ बाहेर टाकणारे कोणी, याच्यात गोड्या पाण्यातील मासे, जे लोक चवीने खातात. आता आपण पुढचं बघूया. पुढचा प्रश्न जो आहे तो 30वा प्रश्न आपण पाहतोय. मला वाटतं हा सायन्सचा शेवटचा प्रश्न आहे. लिंबू कैंकर वगैरे आता जोड्या जुळवा असं विचारलेलं आहे त्यांनी, आणि सरळ सरळ जोड्या दिलेल्या आहेत. याच्यामध्ये विल्ट जो आहे सूक्ष्म रोगजंतूपासून होतो, टोमॅटोवरती होतो विल्ट, टोमॅटो. तर हे कसं अक्षर आलं तर बघा. तर मग त्याच्यामुळं डचं 4 फक्त एका ठिकाणी आलं तुमचं उत्तर. त्याच्यामुळे हे उत्तर असणार आपलं. हा प्रश्न इथंच संपला, थोडक्यात गंमत. तर आता सायन्सचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आपल्याला आता क्वालिटीचे प्रश्न बघायचे.